नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग 48. रघुने कार आणली तसे साक्षीला आधार देत कारमध्ये बसवून आद्या तिच्या शेजारी बसली. अहिल्याबाई पुढे तर जानकीबाई आद्याजवळ. कार वेगाने वाड्यातून बाहेर पडली. आत्ताच सगळे हॉस्पिटलच्या दिशेने निघाले. साहेब, मी तुमचे काम केले, आता तरी माझ्या मुलाला सोडाल ना? रत्ना रडतच बोलली. थोडा वेळ बोलून इकडे तिकडे बघतच चोरपावलाने रत्ना वाड्याच्या बाहेर निघून गेली. हातात असलेली औषधीची बॉटल तिने डस्टबिनमध्ये टाकली. माफ करा बाईसाहेब, माझ्या लेकरासाठी तुमच्या लेकराचा जीव धोक्यात घातले. रत्ना तोंडावर पदर ठेवून रडतच घराच्या दिशेने निघून गेली. एका मोठ्या हॉस्पिटलच्या समोर लगबग सुरू झाली. त्यांना बघताच वॉर्ड बाय पडतच स्ट्रेचर घेऊन आला. साक्षीला स्ट्रेचरवर ठेवून तिला आत घेऊन गेले. डॉक्टरही लगेच तत्पर झाले. शेवटी मोहिते पाटलांच्या घरची केस होती. साक्षीला VIP रूममध्ये शिफ्ट केले. डॉक्टरने येऊन त्यांना चेक केले. जरा कॉम्प्लिकेशन आले होते. वेळेच्या आधी लेबर पेन सुरू झाले आणि बाळ अजूनही त्याच्या नॉर्मल पोझिशनमध्येच आहे आणि तो सध्या तरी बाहेर येण्याच्या पोझिशनमध्ये नाही. पण अशाच त्यांना कळा सुरू राहिल्या तर बाळ आणि आईलाही धोका होऊ शकतो. आपल्याला सेसेक करावे लागेल. बाहेर येत डॉक्टरांनी सांगितले. मग वाट कशाची बघत आहात डॉक्टर? अहिल्याबाई चिडून बोलल्या. तसे डॉक्टर लगेच तिथून निघून गेले. साक्षीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. डॉक्टर ऑपरेशनची तयारी करतच होते की त्यांचा मोबाईल रिंग झाला. अननोन नंबर बघून डॉक्टरांनी येणाऱ्या कॉलकडे दुर्लक्ष केले. मोबाईल सायलेंट करणारच की एक फोटो मोबाईलवर येऊन आदळले. डॉक्टरची 5 वर्षाची मुलगी आणि तिचा नवरा कोणाच्या तरी ताब्यात होते. त्यांच्या नवऱ्याला खुर्चीवर बांधून ठेवले होते तर मुलगी रडत तिच्या बाबाला बघत होती. पाठीमागे उभे असलेले गुंड हातात चाकू घेऊन होते. पाठोपाठ एक व्हिडिओ कॉल आला. डॉक्टरने घाईने ते रिसीव्ह केले. जर तू ऑपरेशन केलेस तर इकडे तुझ्या मुलीचे ऑपरेशन होईल. मध्येच एक मास्कधारी माणूस तिला दिसू लागला. त्याच्या डोळ्यातील क्रूरता आणि बोलण्यातील राग बघून डॉक्टर घाबरली. काय हवंय तुम्हाला? प्लीज माझ्या मुलीला काही करू नका. तुम्ही जे म्हणाल ते करायला मी तयार आहे, डॉक्टर घाबरून बोलल्या. तसे समोरून काहीतरी सूचना मिळाल्या. ठीक आहे साहेब, प्लीज माझ्या मुलीला काही करू नका, डॉक्टर डोळ्यातील पाणी पुसत बोलले. तसे समोरून कॉल कट झाला. डॉक्टर हतबल होत मोबाईलकडे बघू लागल्या. एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे त्यांची फॅमिली. जर कर्तव्य पूर्ण केले तर कदाचित त्यांची फॅमिली सुखरूप राहू शकणार नव्हती. शेवटी त्याही माणूसच. कौटुंबिक प्रेमापुढे सगळं नगण्य आणि कौटुंबापुढे कर्तव्य जरा फिके पडले. त्याने बाहेर येत ऑपरेशन थिएटरमध्ये वेदनेने तडपत असलेल्या साक्षीला एकवार पाहिले. मोठा श्वास घेऊन त्या बाहेर निघून गेल्या. बाहेर आद्या, अहिल्याबाई, जानकीबाई टेन्शनमध्ये बसून होत्या तर रघु दूर उभा सगळ्यांना बघत होता. काहीतरी विचार करून तो लगेच बाहेर निघून गेला. हॅलो, समोरून सम्राटचा भारदस्त आवाज कानावर पडताच रघुने भीतीने आवंडा गिळला. दादासाहेब, रघुने घाबरून त्याला हाक मारली. काय झाले रघु? तिकडे सगळं ठीक आहे ना? सम्राटने शांत स्वरात विचारले. इकडे काहीही ठीक नाही दादा. खूप मोठा प्रॉब्लेम झाला. तुम्ही जिथे कुठे असाल लवकर निघून या, नाहीतर वहिनी साहेब. बोलतच रघु शांत झाला आणि सम्राटला एकदम धस्स झाले. वहिनी साहेब, काय झाले रघु? आद्या ठीक तर आहे ना? तो त्या रेहानने तिला काही तर नाही ना केले? आम्ही आज निघतो. रघु,
फक्त आम्ही येईपर्यंत तुझ्या वहिनीसाहेबांची काळजी घे. त्यांना सुखरूप ठेवण्याची जबाबदारी तुझी. सम्राट पॅनिक होत बोलला, तर रघु मात्र शॉक झाला. जी जी दादासाहेब, मी वहिनीसाहेबांना काही होऊ देणार नाही, पण तुम्ही आजच या. रघुने सविस्तर सांगणे टाळले, पण सम्राट येणार यानेच त्याला हुरूप आला. बस काही तासाची गोष्ट. मग रेहान गाडगीळ तर गेलाच. विचार करतच रघु आत हॉस्पिटलमध्ये निघून गेला. वहिनीसाहेब, मला थोडे बोलायचे आहे, डॉक्टर आध्याकडे बघत बोलल्या. आध्या गोंधळून त्यांना बघू लागली. एकतर ऑपरेशन करायचे सोडून त्या बाहेर काय करत आहेत, हा प्रश्न होताच. काही समस्या आहे का डॉक्टर? अहिल्याबाई जरा घाबरून बोलल्या. नाही आई साहेब, सगळं ठीक आहे, डॉक्टर अडखडत बोलल्या. त्याने आध्याकडे एकदा बघून त्यांच्या केबिनमध्ये निघून गेल्या. आध्याही डॉक्टरच्या मागे निघून गेली. काही प्रॉब्लेम आहे का डॉक्टर? केबिनमध्ये येत आध्याने जरा काळजीने विचारले. तसे डॉक्टरने आध्यासमोर तेच पीक पकडले. आध्या गोंधळून पीक बघू लागली. माझी मुलगी आणि नवऱ्याच्या बदल्यात वहिनीसाहेबांचे ऑपरेशन करायचे नाही असे सुचवले आहे. आता तुम्हीच सांगा, मी काय करू? डॉक्टर हतबल स्वरात बोलल्या. आध्या शॉक होत त्यांना बघू लागली. काय करू म्हणजे काय? तुम्ही ऑपरेशनची तयारी घ्या डॉक्टर. मी तुमच्या फॅमिलीला काहीच होऊ देणार नाही. आध्या स्वतःला कसे तरी सावरत बोलली. वेळ खूप कमी आहे वहिनीसाहेब. आपल्याला लवकर ऑपरेशन करावं लागेल आणि ते करायचे की नाही हे तुमच्यावर आहे. प्रश्न 2 जीवांचा आहे. डॉक्टर आध्याकडे केविलवाणी बघू लागल्या. त्याने लगेच मोबाईल आध्याजवळ सरकावले, ज्यावर रेहानचा कॉल आलेला. काय मग डिअर आध्या, बोललो होतो ना, तू स्वतः माझ्याजवळ येशील. एकीकडे तुझा लाडका दीर तर दुसरीकडे तुझी बहिणी समान जाऊ आणि तिचे बाळ. फक्त तुझा एक योग्य निर्णय आणि सगळे सुखरूप असणार आहेत. नाहीतर या सगळ्यांच्या जाण्याला तू जबाबदार असणार आहेस. मग तू आयुष्यभर स्वतःला कधी माफ करू शकणार नाहीस ना. तुझे ते मोहिते पाटील तुला लवकर डोकं चालव, थोडाच वेळ आहे तुझ्याजवळ. रेहान एकटक आध्याकडे बघत होता. चेहऱ्यावर तेच त्याचे कपटे पण विजयी हसू. समोर बसलेले डॉक्टरही अपेक्षेने तिच्याकडे बघत होते. आध्या अजूनही शॉक अवस्थेत बसून होती. नजरेसमोर वेदनेने तडपणारे साक्षी, तर कधी मार खाऊन अर्धमेला झालेला वीर, तर कधी डॉक्टरची रडणारी छोटी मुलगी आणि बांधून असलेला त्यांचा नवरा. रेहानचा प्रस्ताव मांडण्याखेरीज सध्या तरी तिच्याजवळ पर्याय दिसतच नव्हता. मला काय करावं लागेल? निर्विकार चेहरा ठेवून आध्या बोलली. तसे रेहान हसायला लागला. सिंपल आहे, तू लगेच हॉस्पिटलमधून बाहेर पड, तेही कोणाला काही न सांगता. गेट बाहेर माझी माणसे उभी आहेत, सोबत गाडी. गप्प त्या गाडीत बसायचे, बाकी ते त्यांचे काम करतील, रेहान बोलला. तसे आध्याच्या डोळ्यातील पाणी गालावर ओघळले. पण सगळं ठीक होईल याची काय गॅरंटी? आध्याने डोळे पुसत विचारले. डोंट वरी डिअर, तू निघताच डॉक्टरच्या फॅमिलीला सोडण्यात येईल, म्हणजे डॉक्टर त्यांचे काम करायला मोकळे, रेहान बोलला. तसे आध्या ताडकन खुर्चीवरून उठली. ओके डॉक्टर, ताई आणि बाळ सुखरूप असायला हवे, लक्षात घ्या. त्या आमदाराची बायको आणि बाळ आहे, सम्राट मोहिते पाटीलची वहिनी. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर तुम्ही तसेही तुमच्या फॅमिलीला कदाचित बघू शकणार नाही. आध्याने तिरक्या नजरेने डॉक्टरला बघत जवळजवळ धमकी दिली. तसे डॉक्टरने भीतीने आवंडा गिळला. आध्या तर केबिनमधून बाहेर पडली. रेहानने डॉक्टरला ऑपरेशन करायची परमिशन दिले. तसे पडतच डॉक्टर थिएटरमध्ये निघून गेल्या. आध्या काय बोलले डॉक्टर? आध्याला बघता जानकीबाई अहिल्याबाई त्याच्या जवळ आल्या. फॉर्मॅलिटी पूर्ण करायच्या होत्या आई, तुम्ही काळजी करू नका. ताई आणि बाळ सुखरूप आहेत, आध्या कसनुस हसत बोलली.
नुकताच तिथे आलेला रघु आध्याकडे बघू लागला. आध्याने नजरेनेच त्याला काहीतरी खुणावले. आई, मी मंदिरात जाऊन आलेच, बोलून आध्या तिथून निघून गेली. रेहानने म्हणाल्याप्रमाणे त्याची माणसे हॉस्पिटलमध्येच तैनात होती. आद्या गेटमधून बाहेर पडली तसे एक कार तिच्या पुढ्यात उभी झाली. ड्रायव्हरने खाली उतरून आद्यासाठी मागचा दरवाजा उघडून दिला. आद्या बसणारच की तुमचा मोबाईल, ड्रायव्हर बोलला तसे आद्याने काही न बोलता मोबाईल त्याच्या हातात दिले. स्विच ऑफ करून ड्रायव्हरने ते त्याच्या माणसाला दिले. तो लगेच ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि रेहानच्या बंगलोच्या दिशेने कार वेगाने पळवू लागला. हतबल आद्या शांत बसून मागे पडणाऱ्या हॉस्पिटलकडे बघत होती. मनातून देवाचा धावा सुरूच होता. बस साक्षी आणि बाळ सुखरूप राहू दे. सम्राट, हर्षलचा आवाज आला तसे बाकावर बसलेला सम्राट उभा झाला. काम झाले तुझे? सम्राटने विचारले. ऑलमोस्ट डन. जुन्या FIRच्या फाईल सापडल्या. आणखी बरेच पुरावे. विक्रमच्या वकिलासोबतही भेटलो. गाडगीड बाप बेट्याला आयुष्यभर जेलमध्ये सडवत ठेवण्याची पूर्ण तयारी केली होती विक्रमने. म्हणूनच त्याचा ॲक्सिडेंट करवले आणि विक्रमच्या गेल्यानंतर प्रेशरमुळे केस बंद झाली होती. पण आता या दोघांना सोडायचे नाही सम्राट. खूप झाले यांचे. हर्षल हातांच्या मुठी आवडून घेत दातावर दात चढवून बोलला. दॅट्स ग्रेट. शेवटी भाऊ आहे तो आमचा. कुठलेही काम अर्धवट सोडणे आम्हा मोहिते पाटलांच्या रक्तातच नाही. सम्राट काहीसा गर्वाने बोलला. विक्रमच्या कामाचे त्याला नेहमीच कौतुक वाटायचे आणि आता तर खूप अभिमान होता. बरं हर्ष, आम्हाला निघावं लागेल. रघुचा कॉल आलेला. काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला. सम्राट अस्वस्थ स्वरात बोलला. काय झाले? काही सांगितले का त्याने? हर्षलने विचारले. नाही, बस तिकडे काही ठीक नाही म्हणत होता. तू इकडे सांभाळून घे, सम्राट बोलला. ओके, हर्षल बोलला तसे सम्राट तिथून जाऊ लागलाच की डॉक्टरांचा आवाज आला. मिस्टर सम्राट, कुठे जात आहात का? डॉक्टर त्याच्याकडे रोखून बघू लागला. तुम्हाला काही सांगायला आम्ही बांधील नाही, सम्राट त्याच्या डोळ्यात बघत बोलला. तसे डॉक्टरने नजर चोरली. सॉरी सर, पण ते पेशंट, डॉक्टर जरा कचरत बोलला. आमचा फ्रेंड आहे पेशंट जवळ आणि आम्ही ॲडव्हान्स बिल पे केले, सो तुम्ही आम्हाला अडवू शकत नाही, बोलून बुटांचा टकटक आवाज करत सम्राट तिथून निघूनही गेला. तो जाताच डॉक्टर रेहानला कॉल करणारच, पण काहीतरी विचार करून मोबाईल त्याने पॉकेटमध्ये टाकले. एकवार सम्राटच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून खांदे उडवत तो त्याच्या कामाला निघून गेला. कार रेहानच्या बंगलोसमोर थांबली. ड्रायव्हर लगबगीने कारचा दरवाजा उघडण्यासाठी मागच्या बाजूने आला. तो दरवाजाला हात लावणार त्याआधीच आद्या दरवाजा उघडून बाहेर आली. तिने जडजडीत कटाक्ष ड्रायव्हर टाकून ताठ मानेने आत निघून गेली. तर रेहान हॉलमध्ये पायावर पाय ठेवून सोफ्यावर रेलून बसून होता. नजर एंट्रन्सवर घडलेली, ओठावर विजयी हसू तर डोळ्यात चमक. आद्याने धाडकन दरवाजा उघडले आणि झपाझप पावले टाकत आत आली. डोळ्यात राग, राग आणि फक्त राग. ती कुठल्याही एंगलने हरलेली, हतबल दिसत नव्हती. तिचा अवतार बघून कोणालाही धडकी भरावी अशीच ती. पण रेहानच तो, तिच्यासाठी वेडा असलेला. तिला बघताच तो उभा झाला. काही क्षण तर तो तिला निहाळत होता. पर्पल कलर कॉटन सिल्क साडी, ब्ल्यू बॉर्डर, त्यावर सोनेरी वर्क. चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशही नाही. बस कपाळावर लाल टिकली, भांगेत कुंकू, गळ्यात तिचे नेहमीचे मंगळसूत्र, हातात मॅचिंग बांगड्या, टपोऱ्या डोळ्यात काजळ, मोहिते पाटीलच्या घराण्याची मान, प्रतिष्ठा म्हणून डोक्यावर पदर, शोभून दिसणारा राग, फुललेला श्वास, अगदीच घरंदाज रूप तिचे. बघताच कोणीही घायाळ व्हावे. रेहान तर वेड्या गतीला बघतच राहिला.
वेलकम वेलकम, स्वागत आहे तुमचे आमच्या आयुष्यात राणे सरकार. भानावर घेत रेहान तिच्या डोळ्यात बघत बोलला. चीप ट्रिप वापरून मला इथे यायला मजबूर केलेस, याला तुझा विजय समजतोस तू? मी आद्या सम्राट मोहिते पाटील आहे. सहजच हरत नसते. तुला काय वाटले? तू बोलावलेस आणि मी आले? नाही मिस्टर रेहान गाडगीळ, खूप झाले तुझे चोरून लपून वार. एकदाच काय तो समोरासमोर फुल अँड फायनल होऊनच जाऊ दे. आद्या त्याच्या डोळ्यात बघत जबरेच्या सुरात बोलली. रेहान बस तिचे हे रूप बघतच राहिला. ओ हो, आय लाईक इट, आय लाईक इट. आत्ता कुठे माझा शोध संपला. मला तुझ्यासारखी मुलगी माझ्या आयुष्यात हवी होती. आजवर बऱ्याच मुली पाहिल्या, पण तुझ्यासारखी कोणीच नाही. हाय मै मर जावा, दिल खुश कर दिया तूने डिअर. रेहान त्याच्या गोल गोल फिरत खुश होत बोलला तर आद्या समोर नजर ठेवून हातांच्या मुठी आवडून घेत निर्विकार चेहरा ठेवून उभी होती. तुला काय वाटले ग? मी मूर्ख आहे? फक्त तुला इथे बोलवणे माझा उद्देश नाही, तर तुला माझी बनवणे माझा उद्देश आहे. असाच नाही मी कोल्हापूरमध्ये आलो. आता तू जशी स्वतः चालून माझ्या घरात आलीस, तशीच माझ्या आयुष्यातही येशील. रेहान तिच्या पुढ्यात उभा तिच्या डोळ्यात बघत बोलला. स्वप्न तेच बघावे गाडगीळ जे पूर्ण होतील. ही आद्या तुझ्यासारख्या ऐऱ्यागर्याला कधीही भाव देत नाही. आद्याही त्याच्याच भाषेत बोलली. लेट्स सी मिस आद्या, कारण अजूनही फासे माझ्याच हातात आहेत आणि मी जसे हवे तसे खेळू शकतो. तुझा दीर, ऑपरेशन थिएटरमधली असलेली तुझी जाऊ आणि तिचे बाळ अजूनही जीवन मृत्यूच्या फेऱ्यात अडकून आहेत. बस एक कॉल, इकडे तुझा दीर आणि तिकडे तुझे जाऊ, दोघांचे श्वास थांबतील. रेहान हसतच बोलला. तो लगेच सोफ्यावर जाऊन बसला. टीपायवर असलेले ड्रिंकच्या बॉटलमधून त्याने ड्रिंक ग्लासमध्ये ओतली. चिअर्स. तिच्याकडे बघतच ग्लास उंचावून रेहानने हसतच ग्लास तोंडाला लावले. आद्या रागाने त्याला बघू लागली. तेव्हाच एक वकील आला, हातात काही पेपर्स. रेहाने लगेच हातातील ग्लास टिपाईवर ठेवले आणि वकिलाने दिलेले पेपर्स आद्याच्या समोर ठेवले. कशाचे पेपर्स आहेत? आद्या गोंधळून पेपर्सकडे बघू लागली. डिवोर्स पेपर्स, तुझे आणि सम्राट मोहिते पाटीलचे. रेहान हसतच बोलला. तसे आद्याला एकदम धस्त झाले. डिवोर्स? तिचे डोळे आपसूक मोठे झाले. उफ, हे अश्रू. पाहिलेस, तू कितीही स्वतःला स्ट्रॉंग दाखवण्याचा प्रयत्न कर, पण हेच सत्य आहे की तू एक स्त्री आहेस आणि एक स्त्री कधीच पुरुषापेक्षा स्ट्रॉंग असू शकत नाही. हे प्रूव्ह झाले. तुझे अश्रू तुझी हतबलता दाखवत आहेत आद्या. रेहान तिरकस हसत बोलला. या अश्रूवर जाऊ नकोस रेहान. अश्रू यासाठी नाही की मी कमजोर आहे. ते काय आहे ना, स्त्री कोमल हृदयाची असते. मनाविरुद्ध काही घटना घडल्या की डोळ्यातून आपसूक पाणी येतोच. याचा अर्थ असा नाही ती हरली. आणि स्त्रीला कमजोर समजण्याची चूक तर मुळीच करू नकोस. डोळ्यातील पाणी पुसून घेत आद्या त्याच्या डोळ्यात बघत बोलली. तसे रेहान मोठमोठ्याने टाळ्या वाजवू लागला. वा, मानले तुला. ती म्हण तुझ्यावर अगदीच लागू होते. रस्सी जल गई पर बल नहीं गया. चारही बाजूने अडकलेली तू अजूनही तुझ्यात मला नकार देण्याची हिंमत आहे? रेहान बोलला. हो, कारण ही आद्या कधीही सम्राटपासून वेगळी होणार नाही. जीव गेला तरी चालेल, पण डिवोर्स पेपर साईन करणार नाही. आद्या निर्धाराने बोलली. हे फायनल आहे? रेहानने तिला रोखून पाहिले तर आद्याही त्यालाच रागाने बघत होती. तिच्या डोळ्यातील निर्धार, तिचा कॉन्फिडन्स सगळं काही सांगून गेला. ओके, ॲज युअर विश. नक्कीच जीव जाईल, पण तुझा नाही तर तुझ्या जाऊचा. रेहानने लगेच त्याच्या माणसाला कॉल केले. डॉक्टरला ऑपरेशन थांबायला सांग, रेहान बोलला आणि आद्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
ती शॉक होत त्याला बघू लागली. अरे मग चांगले आहे ना, डॉक्टरला सांग बाळाला सुखरूप बाहेर काढ. पण हो, वहिनीने शेवटचा श्वास घेतले पाहिजे. बिचारी वहिनी तिच्या बाळाला बघू शकणार नाही तर बाळही आईविना पोरका होईल. रेहान क्रूर हसू लागला. आद्याच्या नजरेसमोर काही दृश्य तरळून गेले. ऑपरेशन बेडवर निपचित पडलेली साक्षी, पोटाला चीर पडलेले, आईसाठी कासावीस बाळ रडत आहे आणि स्वतःला आतापर्यंत स्ट्रॉंग ठेवून असलेली ती कोलमडली. आणखी किती पाप करणार आहेस तू रेहान? आणखी किती लोकांचा जीव घेणार आहेस तू? नाही, तू असे काही करणार नाहीस. आद्या रडतच बोलू लागली. खरंच ती आता घाबरली होती. मी काहीही करू शकतो याचा प्रत्यय तुला आलाच असेल. मुकाट्याने हे पेपर्स सही कर, नाहीतर तुझ्या वहिनीनंतर तुझ्या दिराची बारी. रेहान मोबाईल आद्याच्या हनवटीला लावून तिचा चेहरा वर करून तिच्या डोळ्यात आरपार बघत बोलला. मी करते पेपर साईन. प्लीज तुझी ऑर्डर मागे घे. आद्याने लगेच टिपाईवर पडलेले पेन उचलून पेपर साईन करून घेतले. हे घे प्लीज, तू काहीही करणार नाही आहेस. आद्या पेपर्स रेहानच्या हातात देत रडतच बोलली. ऑपरेशन नीट पार पाडू द्या रे. रेहान मोबाईल कानाला लावून हसतच बोलला. तो अधाशासारखे पेपर्स वाचू लागला. डोळ्यात चमक, ओठावर क्रूर हसू. फक्त आजची रात्र तू आराम करून घे. मग उद्या सकाळीच आपण कोल्हापूर सोडू आणि विदेशात जाऊन लग्न करून घेऊ. मग तू कायमची फक्त माझी. रेहान आद्याकडे बघत हसतच बोलला. तर आद्या तशीच तुटलेल्या अवस्थेत खाली बसली. आणखी एक, कुठलीही चालाकी करू नकोस, नाहीतर अजूनही तुझी वहिनी आणि दीर माझ्या ताब्यात आहेत, विसरू नकोस. आणि तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी, तुझ्या वहिनीला बेबी गर्ल झाली आणि आई बाळ दोघीही सुखरूप आहेत. बाय बाय आद्या डार्लिंग आणि गुड नाईट. तिच्यावर चिडवणारा एक कटाक्ष टाकून रेहान खुशीतच त्याच्या रूममध्ये निघून गेला. तर आद्या सोफ्याला टेकून दोन्ही पाय पोटाशी घेऊन रडू लागली. अश्रू खुशी आणि दुःख दोन्हीचे होते. खुशी याची की साक्षी आणि बाळ सुखरूप होते, तर दुःख याचे की तिने सम्राट सोबतचे डिवोर्स पेपर साईन केले होते. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.